या मंचावर जागा शोधावी लागेल आता, कारण हे प्रेम आहे डीडी स्पोर्ट्सच्या मानाच्या करंडकावर. प्रत्येक जण ती मैत्री जपण्यासाठी दाखल झालेला आहे. तर होते सुरुवात डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाच्या करंडक या स्पर्धेच्या अंतिम लढतीची. सांगण्याची गरज नाही, टाळ्या झाल्याच पाहिजेत. पहिला बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर साइडला धनंजय भिंताडे आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश ठाकरे. ठाकरे वर्सेस भिंताडे. पहिल्या षटकाची जबाबदारी पाहूया कोण घेतोय. पहिला बॉल ठाकरे टू भिंताडे. पहिल्याच बॉलवर भिंताडेची बॅट टॉपली. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, अपडेटेड हिट, सिक्सर. जर आपण एक इंटरव्ह्यू घेतला धनंजय भिंताडेचा आणि त्याला त्याच्या सर्वात जास्त आवडी स्पर्धा विचारली, मला असं वाटते या स्पर्धेचं नाव धनंजय भिंताडे घेतील. पहिल्या सामन्यापासून धनंजय असेच खेळत आहेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स, बॅटिंग बॉलिंग दोन्ही युनिटमध्ये धनंजयचा खेळ वरच्या दर्जाचा राहिलेला आहे. पहिल्या बॉलवर षटकार येतोय क्रिल टेक्नॉलॉजीसाठी. पुढचा बॉल प्रथमेश ठाकरे, राऊंड विकेट. बॉल हवेत आहे, घेतली परिस्थितीची ऊर्जा आणि प्रस्थापित केला आपला वरचा दर्जा. षटकाराचं प्रत्युत्तर ठाकरेने मिळवले विकेट. त्याला डिस्क करा, आपल्याकडे टाइमच नाही भाव. मोठा जंक्शन विषय भाव आपला डायरेक्ट. एक 2 मिनिटं फक्त. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे प्रतियश अभिनेते, त्याचबरोबर फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक, मराठी चित्रपटाचा मानबिंदू, आपल्या पुण्याची शान, मुळशी पॅटर्न हा चित्रपट त्यांचा तुम्ही पाहिला. त्याचबरोबर देऊळबंद चित्रपटात नुकतंच त्यांना तुम्ही पाहिलेला आहे. देवेंद्र दादा गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या समवेत महाराष्ट्र पोलीस आमचे मित्र अभिजित दादा खुळपे यांचे आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. या देवेंद्र भाऊ, स्टेज आपली वाट पाहत आहे. क्या बात आहे. बघा देऊळबंद चित्रपट आपण विसरलात. म्हणजे खूप सुपरहिट चित्रपटांमध्ये दयाभाऊंनी काम केलेलं आहे आणि त्यांचा अभिनय पूर्ण महाराष्ट्राने पसंत केलेला आहे. तर दयाभाऊंचं स्वागत आहे. हॅलो. स्टेजवरती जी लहान मुलं आहेत ना, त्यांनी थोडंसं जरा मान्यवरांना जागा द्या आणि तिकडे कृपया थोड्या खुर्च्या मोकळ्या करा. लहान मुलं चला सगळे खाली. तुम्ही काहीतरी करा आयुष्यामध्ये, मग तुम्हाला वरती बसायला चान्स आहे. या सर्व मान्यवरांना विनंती आहे. बॉल बॅटची लिडिंग घेऊन मागे सरकलेला आहे अमित तांबे. तिसऱ्या बॉलवर हात स्ट्रोक ऑफर करताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ चाललाय, काय खेळ रंगलाय. मला असं वाटते जरी हा 7 षटकांचा फॉर्मॅट आहे, पण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा हा फॉर्मॅट असेल. कॉन्क्रीटची खेळपट्टी जी ओलसर आहे, मैदानामध्ये चिखल आहे, गवत आहे, पाणी साचलेलं आहे, पण मात्र क्रिकेटचा क्रेज वरच्या दर्जाचा प्रेक्षकांची पसंती मानाच्या करंडकला मिळाली आहे. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल, खेचून मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन तितकं चांगला नाहीये. बॉल येतोय लॉंग ऑनला, विरू बाबरे बॉलवर पोहोचतील, मिळते ती एकच धाव. सुरुवात काय धमाकेदार केली खरं तर धनंजय भिंताडेने, पण त्यांना ती सुरुवात टिकवता नाही आली. प्रथमेश ठाकरे यांचं ते पुनरागमन, त्यानंतर पुढच्या बॉलवर अमित तांबे यांचा स्ट्रगल आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेशन पॉलिसी. धावसंख्या 7. इजाज कुरेशी स्ट्रायकर सेंडला. प्रथमेश बाउन्सरचा फायदा उचलायचा होता, पण नियंत्रण चुकलं. रबर बॉल मॅनेज करणं वाटतं तितकं सोपं नाहीये आणि म्हणूनच ही एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. 2 संघ अंतिम फेरीत पोहोचलेत, प्रिल टेक्नॉलॉजी आणि इंद्रानगर क्रिकेट क्लब दोन्ही संघांनी तर त्यांची इलेक्ट्रिक स्कूटी जिंकलेली आहे. ऑन साइडला फुल करण्याचा प्रयत्न प्रथमेश आणि इजाज यांना दोघांना एकमेकांचा खेळ माहिती आहे आणि म्हणूनच आता ती व्यावसायिकता जोपासताना आपण प्रथमेशला पाहिलेलं आहे. पण मागच्या सामन्यामध्ये इजाजने काय कॉपी बुक स्टाईल अटॅकिंग स्ट्रोक्स खेळले होते, पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती या सामन्यात पाहायला मिळेल का? वेग चांगला आहे, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉल डायव्हर्ट होतोय. यष्ट्यांच्या बाजूला पण धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. षटक सांभाळलेलं आहे. जरी पहिल्या बॉलवर धुवादार सुरुवात क्रिल टेक्नॉलॉजी म्हणजेच अभिजित तिवारी यांच्या संघाने केली, पण त्यानंतर पुनरागमन प्रथमेश ठाकरेचं पाहायला मिळालेलं आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला बाकी आहे. 7 षटकाचं क्रिकेट आहे. जरी सुरुवात चांगली नाही झाली, पण परत येण्याचे वारंवार मौके तुम्हाला मिळणार आहे. शक्यता खूप काही आहेत. षटक संपलेलं आहे. पहिलं एक बाकी आहे ना, संपलंय का?
चला पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 8 झाले. 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक तर खूप चांगलं निभावलं. आता वीरू भाबरे दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. इंदिरानगर क्रिकेट क्लब एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स या संघाकडून इजाज कुरेशी अजूनही खातं खोलण्यास समर्थ दिसले नाही. अमित तांबे जे कॅप्टन आहे संघाचे ते आता स्ट्रायकर सेंडला आहेत आणि त्यांना लवकर येण्याची संधी का मिळाली, कारण आघाडीचे धडाडीचे आक्रमक फलंदाज धनंजय भिंताडे सुरुवातीच्याच षटकामध्ये बाद झाले. वीरू राऊंड विकेट. सरळ रेषेत खेळलेला स्ट्रोक मिड ऑफ नाहीये. वीरू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला जज करतोय, क्वालिटी मेंटेन करतोय, हातांची ओंजळ बंद करतोय आणि आपला विकेट मिळवतोय. धक्का बसतोय टीम क्रिल टेक्नॉलॉजी. क्वालिटी अशी ठेवायची स्वतःची. विकेट मिळवलेले आहे आणि आता थोडीशी अडचण वाढलेली आहे टीम क्रिल टेक्नॉलॉजी या संघाची. एनपी स्पोर्ट्स कडून वीरू भाबरे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. सुरुवात झाली कॅश प्राइजची. स्ट्रायकर साईडला पप्पू तोडकर ज्यांच्या नावातच तोडफोड आहे. तो खेळ आता पप्पू तोडकर यांना खेळायचा आहे, पण बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल का तर नाही. धावून धावा पूर्ण करायच्या जोपर्यंत पंच निर्णय देत नाहीत. लक्षात घ्या, जोपर्यंत पंच निर्णय देत नाही तुम्हाला धावून धावा पूर्ण करायच्या आहेत. एक धाव मिळते, एक धावेनं स्कोर कार्ड पोहोचतोय तो म्हणजेच 9 या आकड्यावर. काय सुरुवात एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स इंदिरानगर क्रिकेट क्लब या संघाची राहिलेली आहे. अंतिम सामन्यामध्ये इंदिरानगर क्रिकेट क्लबने बाजी मारण्यासाठी चाहता वर्ग जमा केलेला आहे, पण तितकाच चाहता वर्ग क्रिल टेक्नॉलॉजीचा. बॉल हवेत आहे काही काळासाठी पण पोहोचतोय काऊ कॉर्नरला, रेजिस्ट होतोय, थांबतोय, पाण्यामध्ये अडतोय. सिंगल कंप्लीट, दुसरा जाण्यासाठी प्रयत्न नाहीये. 7 षटकाचा क्रिकेट आहे, थोडा संयम बाळगलाय इजाजने. सर्वज्ञ विनोदजी गोळे यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांच्याकडनं ग्लोव्ज आले प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला विनोदजी गोळे यांचं शुभागमन, सहर्ष स्वागत. 10 धावा. वीरू पुढचा बॉल, राऊंड विकेट. वेग वाढवला पण तितक्याच वेगाला बॅट स्विंग, बॉलला एलिव्हेशन बी आलंय आणि आता बॉल जातोय राहुल जोगाडिया यांच्या हातामध्ये. जबरदस्त पुनरागमन, उत्तम दर्जाची गोलंदाजी वीरू भाबरेची. आणखीन 500 रुपयाचं बक्षीस वीरू यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. एकूण 1000 झालेत. 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. पप्पू तोडकर हे बाद झाले. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहे. एनपी स्पोर्ट्स परिपेकर्स इंदिरानगर क्रिकेट क्लब या संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला बक्षीस आहे. आता रणजित फराटे. थोडी निराशा, फ्रस्ट्रेशन. बघा, स्पर्धा जिंकणं हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं आणि ते सांगतायत. ते रिअल असताना झालंय की बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळला आणि म्हणूनच ते अंतर गाठता नाही आलं पप्पू तोडकर यांना. पण आता 3 फलंदाज बाद झालेले आहेत. क्रिल टेक्नॉलॉजी या संघाचे पूर्णपणे पकड मजबूत केलेली आहे. या पहिल्या टप्प्यावर इंदिरानगर क्रिकेट क्लब या संघाने उपविजेता संघाला तितकी चर्चा मिळत नाही. चर्चा होते विजेत्या संघाची. म्हणूनच अजूनही दोन्ही संघांकडे पुरेसा कालावधी आहे. पहिलाच डाव चालू आहे, पण पहिला डाव चांगला आतापर्यंत इंदिरानगर क्रिकेट क्लबचा होतोय. पण आता पाहूया क्रिल टेक्नॉलॉजी. मागच्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय क्रिल टेक्नॉलॉजी खराडी या संघाने मिळवलाय. आता त्यासाठी रणजित फराटे स्ट्रायकर्स एंडला. पश्चिम महाराष्ट्रात मिळतं म्हणेन पुणे महाराष्ट्रामध्ये आयकॉन ही भूमिका रणजित फराटे यांनी खूप चांगली निभावलेली आहे. उत्तम दर्जाचे फ्लेक्झिबल बॅटर. ऑन साइडला बॉलला टर्न केलं, गॅप मोठा आहे. 1 बॉल्स घेऊन बॉल्सची मारेच्या पार. रणजित फराटेची जबरदस्त सुरुवात. चौकार, 4 धावा. च 14 14. मी आहे माझ्या भूमिकेवर चोख, खेळतोय मास्टर स्ट्रोक.
बॉल थेट सीमारेषा पार, सीधी बॅट, नो बकवास, सिक्सर. पासंगे आता एनपी स्पोर्ट्सशी कोलॅब करणार आहेत. मुक्ता रबर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी ते कोलॅबरेशन झालेलं आहे. एनपी स्पोर्ट्स परिपेकस यशवंत भाऊ पासंगे 11 मुक्ता रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत नाशिक खेळमध्ये खेळणार आहेत, मालेगावला खेळणार आहेत. आणि प्रत्येक षटकाराला अभिजित तिवारी यांच्याकडून संघाला की त्याला रणजित फराटेला आणि 50 साठी 10,000 अभिजित तिवारी यांच्याकडून. आपण ती सर्व माहिती लिहून घेतोय, लक्षात घ्या. डेड बॉल आहे. विकास धुमाळ यांच्याकडून हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं बक्षीस. विकेट हॅट्रिक ना? येस, विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपयांचं बक्षीस आहे. एजाज कुरेशी 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. इजाज ओ यावेळेस हुक केलाय, बेबी हुक. बॉल मागे जातोय पण डिक्लेरेशन झोन आहे, मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते आता 21 या आकड्यावर. 2 षटकांचं क्रिकेट संपलंय, 5 षटकांचं क्रिकेट बाकी आहे. ही माहिती प्रत्येक खेळाडूने लक्षात घेतली पाहिजे की आपण किती षटकांच्या सामन्यामध्ये खेळतोय. रणजित 2 बॉल फेस केले, 10 वर ते खेळत आहेत. इजाजने 5 बॉल फेस केले, 2 वर खेळत आहेत. सन्माननीय गणेशजी बाय and departed towards square leg, sixer. Ijaz Qureshi is for you. यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी बॅग देणारे गणेशजी वायाळ यांचं शुभागमन, सहर्ष स्वागत. धमाकेदार परफॉर्मन्स चालू आहे. सुरुवात गोलंदाजांनी केली या अंतिम लढतीची, पण आता फलंदाज दोन्हीही ऍक्टिव्ह झालेले आहेत. रणजित फराटेला साथ मिळते, इजाज कुरेशीची चांगली पार्टनरशिप रंगते. या दोन्ही फलंदाजांची 4थ्या विकेटसाठी स्कोर आता फ्लाय होतोय 27. 27 धावा, 3 फलंदाज बाद. तिसऱ्या षटकात 2 बॉल डिलिव्हर्ड केले गोलंदाज प्रथमेश ठाकरे, ज्यांचं पहिलं षटक फक्त आणि फक्त 9 धावांचं होतं. प्रथमेशचा पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय. घेऊ नका माझ्या नावाची शंका, या मैदानात वाजेल माझ्या नावाचा डंका. प्रथमेश ठाकरेने मिळवलाय इजाज कुरेशीचा विकेट. क्या हुआ? तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. जोगाडीला एनपी स्पोर्ट्सच्या वतीनं 500 रुपये, कारण त्यांनी तो कॅच पूर्ण अनुभवाने कंप्लीट केलेला आहे, इच्छाशक्तीने कंप्लीट केलेला आहे, म्हणून ती स्ट्रॉंग विल पॉवर पाहायला मिळाली. फ्लॅट स्ट्रोक तर ज्यादा खेळला होता, फटक्यामध्ये काहीच खराबी नव्हती, आय मस्ट से, पण तितकाच चांगला तो प्रयत्न झेलचा राहुल जोगाडी यांनी केला. नवीन फलंदाज मयूर कारंडे एक धडाडीचा रांगडा फलंदाज म्हणून ओळखला जातो. आता मयूर यांच्यावरती जबाबदारी आलेली आहे. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी या संघाची. धावसंख्या 27 झाले, 4 फलंदाज बाद. प्रथमेश ठाकरे 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातला संपलेला आहे. धावसंख्या 27 झाले. पुढचा बॉल शॉट ऑफ लेंथ अटेम्प्ट तर घेतला होता, कनेक्शन नाही झालं कारण चेंडूचा वेग व्यवस्थित नाही ओळखता आला मयूरला. प्रयत्न चांगला होता पण कनेक्शन जे होणं गरजेचं होतं बॅट आणि बॉलचं ते नाही झालं. ताकद तर ऑलरेडी आहे मयूरकडे, अंदाज सुद्धा त्याच्याकडे आहे, पण आता वेळेची जुळवाजुळव करायची आहे. पाऊस थांबलाय पण तरीही खेळपट्टी थोडीशी ओली आहे, तर जजमेंट तुम्हाला घ्यायचंय. धावसंख्या 27. पुढचा बॉल 27, लॉस ऑफ 4. प्रथमेश धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न आहे. दीपू माळी लायन ऑफ मानकोळी मिड विकेटला बॉल अडवतायत. बॉल 30 यार्ड सर्कलच्या मागे जाण्याने त्याची काळजी ते घेत आहेत. येतोय 99,850, फक्त 150.
सबस्क्रायबर क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सचे शिल्लक आहेत. अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा. धावसंख्या 27. 4 फलंदाज बाद. शेवटचा बॉल चांगला वेगानं ढातळलाय पण तितकीच चांगली दिशा दिली. बॉल जातोय लॉंग लेगला. एक धाव कंप्लीट झाली. सेकंड साठी कॉल नाही दिला जाणार आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 28-28. लॉस ऑफ 4. टीम क्रिल टेक्नॉलॉजी खराडी. बाउंड्री लाईनच्या जवळ कुणी थांबू नका. ती लहान मुलं बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत. लवकर मागे व्हा. एखादा पळत आला तर दुखापत होईल. पटकन मागे व्हा. बाउंड्री लाईनच्या जवळ कुणी थांबू नका. मित्रा थोडस मागे या. तुम्ही थांबलात तर तुमच्यावर अजून थांबतील. थोडस मागे या. येल्लो शर्ट वाले दादा. सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्याच्या तयारीमध्ये आहेत. दोन्ही संघांना प्रयत्न करायचे आहेत. दोन्ही संघ एकमेकांना धडा शिकवण्यासाठी आलेले आहेत. म्हणूनच प्रतिस्पर्धी संघाला शिकवायचा आहे धडा तर प्रयत्न थांबवू नका. बिंदास लढा. दोन्ही संघांना बिंदास लढायचं आहे आणि अमेय लाड यांना थांबवलं होतं सुरुवातीच्या षटकांसाठी. आता मध्यांतरामध्ये अमेय लाडला वापरला जात प्रेक्षक मोठ्या संख्येने. जसा मी सकाळपासून उल्लेख करतोय जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक बसतायत, उपस्थिती दर्शवतायत. मानाचा करंडक ही आपली स्पर्धा आहे आणि म्हणूनच आपलं जाणं गरजेचं आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनी कधीच मानाचा करंडक या स्पर्धेला नाराज केलं नाही. लहान चिमुकले सुद्धा जे उद्या आपलं क्रिकेट प्रेक्षकांसमोर सादर करतील ते सुद्धा मोठ्या संख्येनं या मैदानात उपस्थित आहेत. अमेय लाड बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. क्रिल टेक्नॉलॉजी संघाची धावसंख्या 28 झालेली आहे. 4 षटकांचं क्रिकेट अजूनही बाकी आहे. स्ट्रायकर साईडला मयूर कारंडे खेळतात 1 वर. अमेय राऊंड विकेट. बॉल हवेत आहे. खूप जास्त एलिव्हेशन. पुन्हा एकदा राहुल जोगाडिया बॉल खाली आणि मिस जजमेंट. अवघड आहे. एक्झॅक्टली रबर बॉल जेव्हा खूप जास्त उंच जातो त्याला जज करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. मैदानाच्या बाहेरून फक्त आपण चर्चा करू शकतो पण जो मैदानाच्या आतमध्ये आहे त्याला कळतं प्रेशर काय आहे. सन्माननीय सुजितजी पवार यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. सन्माननीय सुजितजी पवार, राम कोतवाल यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. बघा मयूरने तर जवळपास आशा सोडली होती पण आहे नशिबाची साथ आहे मयूरला. नॉन स्ट्रायकर साईडला ते थांबतायत. बघा राहुलचा प्रयत्न. चांगलंच जजमेंट त्यांनी घेतलं होतं पण खूप जास्त लांब राहिलेत. जवळपास 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे तो लँड झालाय बॉल आणि तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अमेय लाड सुरुवात चांगली करतात. या षटकाची सिंगल. पुढचा बॉल हो चांगला इनसाइड आउट. फॅन्टास्टिक स्ट्रोक सिलेक्शन. जरी सकाळ माझी नव्हती संध्याकाळ फक्त माझी. रणजित फराटेचा अफलातून स्ट्रोक. पर दादा ये सब तो आपके रिश्तेदारों ने किया, आपने क्या किया? मैंने अमेय लाड यांच्या विरोधात आता हल्ला चढवलेला आहे. रणजित फराटेने पुढ्यात ठेवलेला बॉल. चांगलीच बॉल फ्लिपिंग. ओ बॉल. मी आहे माझ्या भूमिकेवर ठाम म्हणून प्रतिस्पर्धी संघाला फुटलाय घाम. अमेय लाडचं पुनरागमन. विकेट मिळवतो रणजित फराटेचा. संघासाठी खेळेल त्या संघाचं सोनं करेल त्यासाठी रणजित फराटे ओळखला जातो आणि त्याचमुळे ती निराशा खूप काही करू शकला असता या डावामध्ये पण ती करण्याची संधी आता नाही मिळणार. धावसंख्या 35. 5 फलंदाज बाद. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी. 3 चेंडूचा खेळ झाला. नवीन फलंदाज पोहोचतायत बबलू पाटील. ऑन साइडला बॉडीला रोल करून खेळण्याचा प्रयत्न. धाव घ्यायची नाही घ्यायची हा संभ्रम होता. खरं तर बबलू पाटील यांना धाव नको होती. मयूर तर हाफ फ्रीजवर आला होता पण असो लेग बायची 1 धाव मिळते. 1 धाव वाढते. स्कोर पोहोचतोय 36 या आकड्यावर. 36.
मधल्या फळीत फलंदाजांना चांगलं काम द्यावं लागेल, कारण सुरुवातीच्या क्रमांवर थोडीशी अडचण झालेली आहे आणि म्हणूनच आता ती अडचण ओळखून तुम्हाला जी धावांची चणचण आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील. अमेयने आतापर्यंत षटक चांगलं सांभाळलं, जरी एक षटकार या षटकाला पण चांगली बॅट्सिंग मयूर कारंडेची आणि तितकाच चांगला प्रयत्न पाहायला मिळालेला आहे तो म्हणजेच वीरू भावरेचा. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचं काम केलंय, पण काय फ्रंट प्रेस होता मयूरचा. पुन्हा रिप्ले मध्ये पाहूया. परफेक्ट फ्रंट प्रेस, बॅकफ्लिपचा वापर खूप चांगला मयूर करतात आणि म्हणून बघा ना किती वेगानं बॅट्सविंग. तो फ्रंट प्रेस बघा, मिनी हेलिकॉप्टर स्टाईलने तो स्ट्रोक खेळला होता आणि तितकाच चांगला प्रयत्न वीरू भाबरेचा आपल्याला पाहायला मिळालाय. स्कोर पोहोचतोय 37 वर 37. शेवटचा बॉल बाकी या चौथ्या षटकातला. अमय ओव्हर द विकेट. शॉर्ट लेन स्ट्रोक अगोदर ऑफर झाला, बॉल थोडा उशिरा आला, गती कमी केली, त्याचा फायदा झाला. येतोय शेवटचा बॉल डॉट. 4 षटकांचा खेळ संपलाय. क्रिल टेक्नॉलॉजी संघाची धावा संख्या झालेली 37 धावा. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पुढच्या 3 षटकांसाठी आवाज ऐकूया तुमच्या आमच्या सर्व्हिसचा आवडीचा आवाज. दीपक मंडली सर. बाउंड्री लाईन जवळ थांबलेले प्रेक्षक थोडस मागे सरका. बाउंड्री लाईनच्या जवळ कुणी थांबू नका, थोडस मागे सरका. मॅच महत्वाची आहे, निर्णय द्यायला चुका होतील, त्यामुळे थोडस मागे सरका विनंती आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 37 धावा धावफलकावरती आहेत. धन्यवाद मनीष पाटील सर. मनीष पाटील सरांचा सुमधुर सुंदर गोड आवाज आपल्या कानापर्यंत आला. पहिली 4 षटकं त्यांनी वातावरण उंचीवरती नेऊन ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इंद्रनगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परी पॅकर्स हा संघ क्षेत्ररक्षण करतोय, तर दुसऱ्या बाजूनं क्रिल टेक्नॉलॉजी खराडी पुणे हा संघ फलंदाजी करतोय. बरीचशी पडझड आहे. निम्मा संघ तंबूच्या आसराला परतलाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. हे पुढचे 18 चेंडू फार महत्वाचे आणि तिकडे सुमित ढेकळे नक्कीच गोलंदाजाला काहीतरी सल्ला देतोय. गोलंदाजाचं नाव कृपया कळवा. राहुल पाटील. षटक क्रमांक घेऊन येत आहेत ते 5वं. पहा तिथे आपण हायलाइट्स नक्कीच पाहतोय. तिथे किती ती मोठी बॅटल होती. ती बॅटल खर तर लाड यांनी जिंकली आणि प्रचंड मोठी नाराजी आपण पाहतोय रणजित फराटेच्या. हा चेंडू प्रचंड वेगात टाकला गेलेला. धावफलकावरती आपण पाहतोय 5 इशारा पावे अतुल रोंगे सर करतात. लेग बाईटचा एका धावेन धावफलक पुढे जाईल. 2017-18 साली या मानाच्या करंडकाला सुरुवात झाली. पाहता पाहता 7-8 वर्ष ही स्पर्धा त्या ठिकाणी होते. एखादी स्पर्धा सुरू करणं, ती 8-8 वर्ष चालू ठेवणं, त्यासाठी मागे पिंटू भाऊ धाडवेंसारखा माणूस लागतो. त्याशिवाय अशा प्रकारच्या स्पर्धा होणं शक्य नाही. कारण कितीतरी खर्च असतो, कितीतरी गोष्टी असतात आणि त्या सर्व गोष्टीची जुळाजुळव करत त्या ठिकाणी ती स्पर्धा पूर्ण करावी लागते. धावफलक पुढे येतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 38. बॅकफुटला गेले. चेंडू पंच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. भन्नाट वेगात चेंडू टाकला गेला. एस्टनच्या मागे नक्कीच आपण पाहतोय प्रथमेश क्षेत्ररक्षण करताना 38 धावांवर धावफलक. शेवटचे 16 चेंडू आता या पहिल्या इनिंगचे बाकी आहे. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक उभे आहेत. ज्या प्रेक्षकांना मैदानावरती येत नाही, कोणी गॅलरी मधनं पाहत आहे, कोणी छतावरनं मॅच पाहत आहे, कोणी त्या ठिकाणी खिडकीमधनं डोकावत आहे, पण प्रत्येक जण या मॅचचा आनंद घेतोय. बॅकफुटला जात केलेला पंच. चेंडू पाहतोय लॉंग ऑफला पण गेला. फील्ड हो अजूनही तो बाउंड्रीच्या आतमध्ये आहे. बरीचशी पळापळ धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बबलू पाटील मला वाटतं फार उशिरा मैदानावरती आले असं दिसतंय, परंतु सध्या त्यांनी मगाशीच आम्ही 40+ ची मॅच खेळलो त्यावेळेस सांगितलं या मैदान अजूनही तिथे चर्चा विनिमय सुरू आहे. परंतु बबलू यांनी सांगितलं पहा तिथे कॅमेरामन तुम्हाला दाखवत आहेत, छतावरती मंडळी मॅचचा आनंद घेत आहेत. DD स्पोर्ट्स म्हणजे दिनेश भाऊ धाडवे हे त्या ठिकाणी समीकरण गेले अनेक वर्ष जुळलेले. बोला सर. हॅलो. बबलू पाटील अंपायर्स कॉल आहे नो बॉल साठी, शॉर्ट रन साठी. 2 मिनिटं. नो बॉल साठी पंचांचा तेच मी सांगतोय ना. ओव्हर स्टेपिंग ऐकू येत नाही काहीच. तुम्ही काय म्हणताय. नो दिलाय, परंतु बॉलिंग टीमनं तुम्ही छाती दाखवलं, मला वाटलं तुम्हीच घेतलाय. माणूस छातीवर हात केव्हा ठेवतो जेव्हा मी हे सांगायचं असतं नाही का. धावफलकावरती आपण पाहतोय 38 धावा. त्यांना हे सांगायचं होतं मी दिलाय, म्हणजे आपल्याला थोडंसं कमी कळलं. बुवा प्रत्येक जण चुकत असतो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहूया ती थर्ड अंपायर कडे ते डिसिजन जात आहे
ऑनफिल्ड पंचांनी नो बॉल दिलाय आणि फिल्डिंग टीमनं चॅलेंज केलंय. थर्ड अंपायरनं चेक करून पहा. बबलू पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी दयाभाऊ यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. युट्यूब लाईव्ह सौजन्य संगम सिंग टाक युट्यूब स्पॉन्सरर हे या ठिकाणी लाईव्ह मॅच आनंद घेत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. ऑनफिल्ड पंचांनी नो बॉल दिलाय. फिल्डिंग टीमनं रिव्ह्यूचा वापर केलाय. प्रत्येक इनिंगला 2 रिव्ह्यू आहेत. पाहूया थर्ड अंपायर आपल्याला काय कळवत आहेत. दिनेश येनगे यांचं आगमन होतं, हार्दिक स्वागत आहे. पाऊस बराचसा पडून गेला बुवा, यावेळेस ऊन फार कमी आहे. पहिल्या दिवशी असं वाटलं पाऊस येणारच नाही. दुसऱ्या दिवशी जी पावसाला सुरुवात झाली, पाऊस थांबायला तयार नाही. 4.2 षटकांचा खेळ संपलाय. 5 बाद 38 धावा धाव फलकावरती आहेत. ऑन स्क्रीन ऑन फील्ड डिसिजन, कारण तिकडे मला वाटतं लाईन दिसणं फार अवघड आहे कॅमेऱ्यामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य देत असताना त्यांनी 2 व्हीलर संघ मालकांसाठी दिली सन्माननीय उद्देश भाऊ गोरे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. ऑन फील्ड म्हणजे नो बॉल, बरोबर आहे. कारण तिकडे फक्त अंदाजावर काम सुरू असेल. सुमित यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. नो बॉल द्यायचा पण तो पाहायचा कसा. तिसऱ्या पंचांनी 2 आडवे अँगल आहेत आपल्याकडे, दोन्ही चेक केले आणि अक्षय निर्मळ सर मला वाटतं थर्ड अंपायर वैभव कातोरे सर कळवत आहेत डेड बॉल. हा चेंडू आता येतोय. धाव फलकावरती धाव आहेत ते 41. षटक क्रमांक 5व मैदानावर सुरू असताना 5 बाद 41. बबलू पाटील आणि त्याचबरोबर मयूर कारंडे. ओ भन्नाट वेग काही समजण्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या क्लोज मध्ये जाऊन थांबला होता. धाव फलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होत नाहीये. एका बाजूने इंदिरानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परी पॅकर्स, दुसऱ्या बाजूने ग्रिल टेक्नॉलॉजी खराडी पुणे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. कुठल्याही प्रकारे इकडे धावा वाढणार नाही. टेस्टच्या मागे विकेट किपिंग सुंदर आहे. मयूर कारंडे तिकडे बबलू पाटीलला म्हणतोय कमीत कमी मला तरी वरती येऊ दे, परंतु बबलू सांगतोय इथे चेंडू चांगल्या प्रकारे कट केलेला आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 41 धावा. प्रेक्षकांची तोबा गर्दी. मानाचा करंडकाचा शेवटचा दिवस, शेवटचा सामना. पहिली इनिंग सुरू आहे. बॅकफुटला चेंडू पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ उचललाय. पाहूया पंचांचं म्हणणं काय. षटकार 6 धावा. कारण वेळ कमी आहे, नावं जास्त आहेत. इथे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या सगळ्या सायकल सागर भैया बलकोडे यांच्याकडून. बॅट किसन मरगळे, शूज बंटीदादा तिकोने देवान स्पोर्ट्स, बॅग गणेश भाऊ वायाळ, ग्लोज विनोदजी गोळे, साडी जी आहे ती प्रशांत भाऊ गायकवाड आणि डॉन, टी शर्ट आहे ते संदेश बिरमाने, सेंटर गार्ड आहे ते तुषार रणदिवे, गॉगल बिज्जूबाई आणि मॅन ऑफ द मॅचच्या सगळ्या ट्रॉफी सामरान बागबान यांच्यातर्फे आहे. युट्यूब सौजन्य सागर सिंग टाक, संघमालक गाडी उद्देश भाऊ गोरे, सचिन सर ढवळे आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी आशिषदादा मारणे, भरदा टिंगरे यांच्याकडनं 2 व्हीलर बाईक आहे. संगम सिंग टाक. पुढचा चेंडू बॅकफुटला गेले. जबरदस्त फटका खेळला गेला होता. धाव फलकावरती आपण पाहतोय षटक संपताय 4.5. धाव फलकावर धावा आहेत त्या 5 बाद 47. परत एकदा बॅटची एज. पाहूया पंचांचं बोट आकाशाकडे. बबलू पाटील धक्का क्रमांक 6वा खराडी पुणे संघाला. मेरी मोहब्बत पहा किती सुंदर झेल प्रथमेशनं खरं तर एसट्यांच्या मागे टिपला आणि तिकडे त्याने हवेमध्ये तो विक्ट्री पंच सुद्धा लगावला. त्याला माहिती आहे बबलू पाटीलची विकेट फार महत्वाची होती. नवीन बॅटर मला वाटतं संघमालक स्वतः मैदानामध्ये उतरलेत. आता परिस्थिती गंभीर आहे असं त्यांना वाटायला लागलंय. नाव कृपया कळवा बॅटरचं. अभिजित तिवारी. अभिजित तिवारी स्वतः संघमालक आहेत क्रिल टेक्नॉलॉजी खराडी पुणे संघाचे. ते स्वतः बबलू पाटील साठी यशवंत भाऊ पाचंग यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. आज इथे तुम्हाला काहीच कमी भेटणार नाही. यशवंत भाऊ थोडेसे उशिराने मैदानावरती आले. त्यांनी माझं स्टेटस पाहिले की नाही मला माहित नाही, परंतु मला वाटतं नक्कीच अजूनही ते मैदानावरती आहेत. मी तुम्हाला सांगितलं 40+ मॅचला 49 वर्षांच्या दीपक मंडलेंना जर 5000 रुपये मिळू शकतात तर तरुण खेळाडूंना किती मिळतील याचा अंदाजच नाही.
धावफलकावरती धावा आहेत त्या 47. शेवटचे 99,873. फक्त 127 सबस्क्रायबर बाकी आहेत 1 लाखचा टप्पा पूर्ण करण्यासाठी क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सला. फक्त 127. अमेय लाड हा चेंडू सरळ त्या ठिकाणी खेळलाय. वा वा मयूर कारंडे वा, जबरदस्त षटकार. 6 धावा. अर्धशतक पूर्ण होते क्रिल टेक्नॉलॉजीचं. 53 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक सुरू आहे मैदानामध्ये, ते मात्र 6व्या क्रमांकाचं. 6व्या षटकातला मला वाटतं बहुतेक अविनाश पहिला चेंडू असावा. याचा अर्थ अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जोपर्यंत मयूर कारंडे उभा आहे तोपर्यंत क्रिल टेक्नॉलॉजी पुणे संघ धावा नक्कीच जमू शकेल निश्चित आहे. पुढचा चेंडू आमेचा बॅक फुटला गेला. चेंडू मिस टाइम हवेमध्ये. दीपू माळी चेंडूच्या खाली. झेल इथे टिपलाय. मयूर कारंडेचा खात्मा केला मैदानाच्या आतमध्ये आमेय लाडना. थँक्यू डीजे. दीपू माळी यांनी झेल टिपला. मला वाटतं बक्षीस लगेच जाहीर होत आहे, ते आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करू. 500 रुपयांचं बक्षीस आहे दीपू माळीसाठी. वारे सरांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. दीपू माळीने अप्रतिम झेल टिपला. NP स्पोर्ट्स यांच्या वतीने हे बक्षीस आहे. आपण आमेय लाड यांना आपण पाहिलं, अगोदरच्या चेंडूवर त्याला जर चौकार षटकार खेळला ना, पुढच्या 1-2 चेंडूवर तो विकेट घेतो म्हणजे घेतोच. पहा तुम्ही ऍक्शन रिप्ले बरेचसे त्याकडे दाखवले जात आहे. सुंदर झेल दीपू माळी यांनी टिपला. कुठल्या प्रकारे चूक होऊ दिली नाही. पहिल्या चेंडूवर ते अफलातून षटकार खेळला होता. धावफलकावर धावा आहे 7/53. वा रे वा, बाद झाला तो मात्र. चौकार 4 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये आला बिकी दास. पहिल्या चेंडूवरती पंचांनी चौकार कळवलाय. चौकार 4 धावा. जिथे तुम्हाला षटकार वाटतो तिकडे बरेचसे निर्बंध आहेत. 6 धावांनी धावफलक पुढे गेला. 7/57 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये सुरू आहे ते 6वं. आमेय पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर षटकार. यावेळी चेंडू कव्हर्स मध्ये खेळून दिला. धावफलकावरती आपण पाहतोय बरीचशी पळापट. धावफलकावरती आपण पाहतोय 58 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू. तुम्ही विचार करा, स्पर्धा बिबेवाडी पुण्यामध्ये सुरू आहे आणि महाड शहरालगत असणाऱ्या चांदवे बुद्रुक मध्ये मोठा मित्र परिवार लाईव्ह मॅचचा आनंद घेतोय. आमचे शोएब अंतुल यांनी तिकडनं फोन केलाय की त्यांनी सांगितलंय सर आम्ही चांदवे गावातनं चांदवे बुद्रुक मधनं लाईव्ह मॅच पाहतोय. मगाशी दुबईवरनं मंडळी लाईव्ह मॅच आनंद घेत होते. 7/58 धावा धावफलकावरती. आमेय ओ हा चेंडू परत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावफलकामध्ये कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. धावफलकावर धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 58 धावा. षटक संपतायत 36. शेवटचे 6 चेंडू आता या इनिंग मधले बाकी असतील. 7 षटकाचा सामना आहे. मला वाटतं अभिजितला अजून खातं उघडायचंय. बिकी दास 2 चेंडू 5 धावांवरती खेळतायत. एक भरभक्कम त्या ठिकाणी प्रेक्षकांचा त्या ठिकाणी मैदानावरती येताना मान्यवरांनी व्यासपीठ बहरून गेले, फुलून गेले. इथे प्रत्येक जण आनंद घ्यायला येतोय. मैदानाच्या आतमध्ये ज्या घटना दिसत आहेत बहुतेक राकेश प्रभू शेवट षटक घेऊन येतील. बहुतेक नव्हे तर आता जवळपास ते निश्चित झालंय. या स्पर्धेमध्ये मला वाटतं बहुतेक आमचे स्कोरर मित्र कळतात राकेश यांनी अद्यापपर्यंत एकही षटक टाकलेलं नाही. पाहूया या फायनलच्या मॅच मध्ये राकेश काय चमत्कार घडवत आहेत. स्ट्राईक एंडला बिकी आहे. चौकाराने एक आश्वासक सुरुवात त्याने केली. 58 फॉर लॉस ऑफ 7 विकेट्स. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय होत आहे. राकेश प्रभू शेवटचे 6 चेंडू टाकतील. एका बाजूने आपण पाहतोय इंदिरानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परी पॅकर्स. दुसऱ्या बाजूने क्रिल टेक्नॉलॉजी खराडी पुणे. फायनलच्या पहिल्या इनिंगचा शेवटचं षटक. ओहो प्रचंड उसरे घेणारा चेंडू. अक्षय निर्मळ सर इशारा करतात वाईट बॉलचा. त्याचबरोबर पहिली वॉर्निंग अतुल रोंगे सर मुख्य पंच म्हणून काम करत असताना
या दोन पुणेकर पंचांनी सुंदर काम केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. एका धावेने फलक पुढे झाले. 59 धावा. शेवटचे 6 चेंडू. सलग डेड बॉल. मला वाटतं त्या ठिकाणी जो चेंडू ती सिमेंटची खेळपट्टी त्या अगोदर टप्पा पडला, त्यामुळे धावफलकामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार चेंडू त्या ठिकाणी डेड बॉल असणार आहे. 59 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनेक स्पर्धा भरवल्या जातील, अनेक स्पर्धा होतील, अनेक चषक आपल्याला पाहायला मिळतील, परंतु मानाचा करंडकाचा निरोप आपल्याला मान घेऊन त्या ठिकाणी सोडायचा, ही मैदान सोडायचं आहे. परंतु त्या अगोदर अजून बरंचसं क्रिकेट बाकी आहे. राकेश राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू हवेमध्ये खेळला. मिस टाइम फटका. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 1. एका धावेने धावफलक पुढे गेला. 60 धावा धावफलकावरती आहेत. समोरच्या संघाला तुम्हाला रोखायचं असेल तर 80-90 च्या आसपास धावफलक घेऊन जावं लागेल, कारण समोरच्या टीम स्वतःकडे बॅटर आहेत. प्रेक्षक जी या स्पर्धेची ओळख आहे, ते प्रेक्षकांना आपण या मैदानावरती याही वर्षी पाहिलं. असं वाटलं पावसामुळे मंडळी येतात की नाही. भन्नाट वेगात टाकला चेंडू, अंगावरती आदळला. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर तो 66 दाखवतोय, परंतु खराडी पुणे संघाची अपेक्षा असेल कमीत कमी तो 75-80च्या आसपास जावा. रुपेशजी शर्मा यांचं आगमन होतं. हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षक शांत आहेत कारण इथे सामना संथ त्या ठिकाणी. सागर शेठ सोळंकी यांचं आगमन. हार्दिक स्वागत आहे. पहा चेंडू लागला तर नाही. सर्व मान्यवरांना विनंती, आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. मानाचे करंडकचे मुख्य आयोजक सन्माननीय सागर शेठ सोलंकी यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. मी सागर शेठ सोलंकी यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. 60 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 3 चेंडू बाकी. राकेश प्रभू सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बिकी दासला समजण्या पलीकडचं वातावरण आपण पाहतोय. हा चेंडू हवेत उंच खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. एक सुरेख झेल आणि याचबरोबर पव्या अजूनही बिकी मैदानाच्या आतमध्ये आहे. पंचांना तो काहीतरी सुचवू इच्छित आहे आणि इथे बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय हाईट चा नो बॉल साठी, कारण बराचसा तो पुढे आला होता. हाईटच्या नो बॉल साठी खरं तर हा टीम रिव्ह्यू त्यांनी वापरलाय. प्रत्येक इनिंग मध्ये आपण 2 रिव्ह्यू देतो. लहान मुलांना प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया मान्यवरांसाठी तिथे बसायला जागा राहू द्या, कारण त्या मान्यवरांमुळे, त्या सौजन्य बक्षीस देणगीदात्यांमुळे ही स्पर्धा उभी राहते. सागर शेठ सोळंकी यांना आपण पाहतो या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. डिसिजन पेंडिंग दाखवत आहे. बिकी दासनं जसा फटका खेळला आणि त्यानंतर पहा ऍक्शन रिप्ले आपण नक्कीच स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानं विनंती केली त्या ठिकाणी ऑनफील्ड पंचांना तिसरे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि फलंदाजाबरोबर बाद असणार आहे. नितीन बाकळे अर्थात कल्लू मैदानावरती उतरतोय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. चेंडू ऑनफील्ड पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवला. त्यांनी ऍक्शन रिप्ले पाहून निर्णय दिलाय की हा वैध चेंडू आहे, कुठल्या प्रकारे हा नो बॉल असणार नाही. 8-60 बरीचशी अवघड परिस्थिती आहे. प्रेक्षकांची मोठी गर्दी. जिथे जमेल तिथे जागा घेत प्रेक्षक या मॅच आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचे काही चेंडू आता पहिल्या इनिंग मधले बाकी असताना 60 धावा. टीम कडनं दोघांनी षटकार जर मारला तर 1,000चं बक्षीस आहे. राकेश प्रभू साठी 500 रुपयांचं बक्षीस आलंय. 2 षटकार मारले तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे एनपी स्पोर्ट्स कडनं. वा एक तर आला. धावफलक पुढे येतोय 66 धावांवरती. धडक 892 सबस्क्रायबर झालेत. फक्त 108 सबस्क्रायबर आता कमी आहेत. अजून एक षटकार मारला तर 2000 रुपये. इथे येईल का दुसरा? वाटत नाही येईल. राहुल जोगडे चेंडूच्या मागे येत आहेत. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरी घेण्याचा प्रयत्न, दुसरीही पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि याच बरोबर नितीन वाकळे बाद.
2 धावांनी धावफलक पुढे गेला. 68 धावा धावफलकावरती आहेत. 69 धावांची गरज 42 चेंडूमध्ये. इंदिरानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परी पॅकर संघाला ही फायनलची मॅच जिंकण्यासाठी. जी सुर्वे साहेबांचं या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. आणि यानंतर परत एकदा ज्यावेळेस जसं सेकंडिंगला सुरुवात होईल तसा हा मानाचा करंडक शेवटचे 42 चेंडू शिल्लक राहतील. मायक्रोफोनवरती आपल्याला मनीष पाटील सरांचा आवाज कानावर पडणार आहे. कॅमेरामॅन दादा जरा समालोचन कक्षामध्ये फोकस करा, थोडं झूम करा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, मॅच चालू करून घ्यायची आहे. आता फक्त 104 सबस्क्रायबर बाकी आहेत. क्रिक लाईफला 1 लाख सबस्क्राईब पूर्ण करण्यासाठी. बॅनर झळकतायत. भावा नजर नको लावू, गर्दी बघ गर्दी. हॅशटॅग मानाचा करंडक. आता आतुरता. मानाचा करंडक 2027 ची कमिंग सून चा बॅनर देखील झळकतोय. म्हणजे 2027 ची आतुरता आता सर्वांना लागली आहे. अजून फायनल संपली नाहीये आणि त्या 2027 मानाचा करंडक कमिंग सूनचा बॅनर देखील झळकलाय. सन्माननीय रितेशजी शेजवळ सामाजिक कार्यकर्ते यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. काय आहे मानाचा करंडक ही तुम्हाला ही इथे जमलेली प्रचंड गर्दी सांगून जाते. मानाचा करंडकचा हा दरारा आहे, ही गर्दीच आहे जी मानाच्या करंडकची शोभा वाढवतीये. एक सुंदर आयोजन नियोजन आज आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. काय मॅच मैदानामध्ये सुरू आहे. खर तर प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावरती घेतलं. आयोजकांनी जे मेहनत केली, जे कष्ट केलं, मान्यवरांनी जे पाठबळ दिलं, या सर्वांचं फळ म्हणजे ही मॅच. ज्या पद्धतीने मॅच सुरू आहे, ज्या रंगतदार सामना सुरू आहे, प्रेक्षक ज्या पद्धतीने या मॅच साठी इथे उपस्थित आहेत, खर तर पैसा वसूल मॅच. आणि अगदी आजचा रविवारचा दिवस देखील क्रिकेटमय आणि पैसा वसूल झालाय. दयाबाई आज आपल्या सोबत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. देवेंद्रजी गायकवाड आज मॅचचा पुरेपूर आनंद घेतलाय. शी पॅटर्न फेम दयाभाई आज मॅचचा आनंद घेताना मानाच्या करंडकवरती त्यांचं पुरेपूर प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. मुळशी पॅटर्न, देऊळ बंद असे अनेक ब्लॉकबस्टर मराठी मूवीज आहेत, त्यांचे फेम सन्माननीय देवेंद्रजी गायकवाड दयाभाई आज मॅचचा आनंद घेत आहेत. सहर्ष स्वागत. यस, जसा बॅनर झळकला मानाचा करंडक कमिंग सून 2027 आतुरता. अतुल धोत्रेंनी सांगितलं की माझी एंट्री कन्फर्म. फक्त 99 सबस्क्रायबर बाकी राहिलेत. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलचे 1 लाख पूर्ण करण्यासाठी मला वाटतं या थोड्या वेळात ते पूर्ण देखील होतील. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, मॅच सुरू करा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, मॅच सुरू करायची आहे. देवेंद्रजी गायकवाड यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. खरं तर क्वचित अशा स्पर्धा आहेत, त्या स्पर्धेमध्ये देवेंद्रजी आपली हजेरी लावतात, उपस्थिती देतात, स्पर्धेवरती प्रेम करतात. पण मानाचा करंडक या स्पर्धेसाठी विशेष प्रेम नक्कीच त्यांचं पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा मानाचा करंडक असतो, दयाबाई अगदी आवर्जून या स्पर्धेला भेट देतात, या स्पर्धेवरती प्रेम करतात. दयाबाईंचं मनापासून धन्यवाद. महत्वाची मॅच सुरू होतीये. 69 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. मोठी मॅच तुमच्या सोबत येते आणि फायनलचा सामना, फायनलचा धमाका, फायनलचा दरारा हा तुम्हाला पाहायला मिळेल. मनीष पाटील सर माझ्यासोबत आहेत. क्रिकेट की दुनिया की बात ये न्यारी, क्रिकेट की दुनिया की बात ये न्यारी, उसके ऊपर मानाचा करंडक. अब सुनेंगे मनीष पाटिल सर की जुबानी.
आतुरता मानाचा करंडक 2027 ची आणि त्याच्या एंट्र्या सुरू देखील झाल्या. पहिली एंट्री अतुल धोत्रेंनी केली आहे. मानाचा करंडक 2027 साठी पहिली एंट्री, संघाची पहिली एंट्री इथे आली आहे. अतुल धोत्रे मनापासून धन्यवाद. चला करूया सुरुवात या दुसऱ्या डावाची. पहिला डाव झालाय. क्रिल टेक्नॉलॉजी बनवल्यात 68 जिंकण्यासाठी 59. चला सर्वांनी बाहेर व्हा आणि आता सुरुवात करूया दुसऱ्या डावाची. पहिलं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा रणजित फराटे येत आहेत. स्ट्रायकर सेंडला आहेत प्रथमेश ठाकरे. नॉन स्ट्रायकर सेंडला आहेत सुमित ढेकळे. इंदिरानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परी पॅकर्ससाठी क्रिल टेक्नॉलॉजी या संघाकडून येत आहेत रणजित फराटे. हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल. आता फक्त 83 सबस्क्रायबर्स बाकी आहेत 1 लाखासाठी. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स अजूनही आपण पुढच्या 35 मिनिटात मला असं वाटतं 1 लाखांचा टप्पा पार होणार आहे. चला 69चा पाठलाग 42 चेंडूमध्ये करायचंय. 2 फलंदाज पोहोचतायत. दोन्ही संघांना ते जिंकण्याचं स्वप्न दिसतंय, पण आता ते उघड डोळ्यांनी कुठला संघ पूर्ण करेल ते आपण पुढच्या 7 षटकांमध्ये पाहणार आहोत. पुढच्या 35 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. टाळ्या होऊन जा दोन्ही संघांसाठी. मानाचा करंडक अंतिम लढत. दुसरा डाव पहिलं षटक होते सुरू. 69चा पाठलाग आणि पहिल्या षटकासाठी रणजित फराटे. चांगला बॉल यॉर्कर लेन बॅकलिपला खाली घेतलं, सन्मान दिला, बॉलला खेळलं, मिडॉनला स्ट्राईक रोटेट केली. स्ट्रायकर एंडला पोहोचतायत सुमित ढेकळे. मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक सुमित ढेकळे यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि पाहूया त्याच खेळाला कार्यप्रमाण करतायत का रणजित फराटे. पहिल्या डावामध्ये फलंदाजीचा उच्च स्तर त्यांचा पाहायला मिळाला, पण आता गोलंदाजी करायची आहे. दोन्ही डावांमध्ये तुम्हाला सर्वोत्तम राहायचं आहे. एका डावात चांगला खेळ खेळून क्रिकेटचा सामना जिंकता येत नाही. दोन्ही डावांमध्ये तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे आणि तेच देण्यासाठी दोन्ही संघातील सर्व खेळाडू सज्ज झालेले आहेत. 1 चेंडू 1 धाव. इंदिरानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स रुपारी पॅकर्स. अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी अदलाबदली चालू आहे, कारण हा अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये सर्व काही सुरळीत चाललं पाहिजे, सर्व काही व्यवस्थित चाललं पाहिजे. त्याचं नियोजन केलं जातंय रणजित फराटेकडून. ऑफ स्टंपच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाही झालं. कॉन्क्रीटच्या या ओल्या खेळपट्टीवर गोलंदाज काम करून जातात. 48 पाहिजेत. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सला फक्त 48 सबस्क्रायबर पाहिजेत 1 लाखासाठी. धावसंख्या 1. पुढचा बॉल सुमित साठी. रणजित आणि सुमित किंग नेव्हर फेल्स. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. सुमितचा बाहुबली षटकार. करंडक प्रत्येक नवीन खेळाडूंना संधी स्पर्धेची चमकायची आणि नाव लौकिक करण्याची या शुभेच्छा. किशोर भावनी SP कॉलेजचा परिवार मॅच ऑनलाईन पाहतायत. मनापासून धन्यवाद. षटकार आलेला आहे रणजितच्या विरोधात. सुमित ढेकळेचा धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. रणजित फराटे जसं मी मागच्या डावाचा उल्लेख केला की फ्लेक्झिबल डॉमिनंट राहिलेले आहेत प्रत्येक फॉर्मॅटमध्ये. आणि पाहूया आज सुद्धा तसाच खेळ रणजित फराटेचा या उर्वरित पहिल्या षटकामध्ये. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उडवायचं. वादळ आलंय बाहुबलीचं षटकार. तुम्हारी हैसियत के जमींदार हर सुबह हमें सलाम करने हमारी हवेली पर आते रहते. विदाउट लॉस 13 झालेले आहेत पहिल्या 4 बॉलवर. इंदिरानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परी पॅकर्सच्या थोडी चर्चा होते, कारण प्रत्येक खेळाडू आपला संघ जिंकावा त्यासाठी प्रयत्नशील राहिलेला आहे. आता पंचांच्या डावीकडून ड्राईव्ह केले बॉलला खेळले लॉंग ऑनला. सिंगल मिळते. आरामात चालत चालत ती 1 धाव पूर्ण केली. 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 37 चेंडू 55 धावांची गरज आहे. सुरुवात थोडीशी गडबडली जरूर, पण एक स्ट्रॉंग बॉलिंग युनिट आहे. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी या संघाकडे आपण मागच्या सामन्यात सुद्धा तेच पाहिलं की रणजित फराटेची 2 षटकं जरी महागडी गेली, पण त्यानंतर ते पुनरागमन इतर गोलंदाजांनी केलं होतं. त्याचमुळे पहिलं षटक सुरुवात फलंदाजांची चांगली राहिलेली आहे. प्रथमेश ठाकरे थोडे साईड लाईन झालेत, पण
सुमित ढेकळे हायलाइट झालेले आहेत. शेवटचा बॉल आहे या पहिल्या षटकातला. प्रथमेश ठाकरे समोर आहेत रणजित फराटे. ठाकरे हा ब्रँड आहे, ढेकळे हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळताना पाहायला मिळतं, पण फराटे हा सुद्धा तितक्याच ताकदीचा, तितकाच मातब्बर अष्टपैलू खेळाडू आहे. ते सुद्धा त्याला लक्षात घ्यावं लागेल. संघाने जर पहिल्या षटकासाठी भरोसा त्याच्यावर ठेवलाय तर मग तो सर्वोत्तम खेळ द्यावाच लागेल. रणजितचा पुढचा बॉल. बॉल हवे बॅटच्या स्ट्रिकरवर. धाव घ्यायची की नाही घ्यायची अजूनही तो संभ्रम आहे. सुमितचा कॉल एक्सेप्ट केला प्रथमेशने. शेवटच्या बॉलवर सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 69चा पाठलाग करताना धावसंख्या इंदिरानगर क्रिकेट क्लब एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स 15. 15. बघा धाव घेण्यासाठी प्रयत्न करायचा नाही करायचा अगोदर ती तयारी नव्हती प्रथमेश ठाकरेची, पण जेव्हा बॉल नाही गेदर झाला क्षेत्ररक्षकाला लगेचच एखादा वेळेला कन्वर्ट केलेला आहे. पहिलं षटक जातंय इंदिरानगर क्रिकेट क्लब परिपॅकर्स एनपी स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं. आता पाहूया दुसऱ्या षटकासाठी कोण येतोय. वेगवेगळे पर्याय आहेत असा मी उल्लेख केला. क्रिल टेक्नॉलॉजीकडे पण तो क्रम ठरलेला आहे. धनंजय भिंताडे. धनंजय भिंताडे यांच्यासाठी मानाचा कर्णकिक स्पर्धा खूप चांगली पहिल्या सामन्यापासून लागली. पहिल्या सामन्यापासून धनंजय भिंताडेने खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे क्रिल टेक्नॉलॉजीज या संघासाठी. अभिजितजी तिवारी यांच्या बांधणीतला हा संघ. एका बाजूला नितीनजी वारे, प्रवीणजी वारे, प्रसादजी खोत, अतुलजी महांगडे, बंटीजी तिकोणे यांच्या मांडणीतला हा संघ. इंदिरानगर क्रिकेट क्लब एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स. अभिजितजी तिवारी स्वतः खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ते आहेत. स्वतः खेळतायत आणि खेळाडूंना खेळवतायत. एक महत्वाची भावना प्रत्येक क्रिकेट रसिकाची आहे. 99 975. आधी आता 25 बाकी आहेत. 25 बाकी आहेत. चला क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स युट्यूबवर पाहताय ही अंतिम लढत. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल फक्त एक बटन प्रेस करायचंय आणि तुम्ही सबस्क्रायबर व्हाल क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीचे. मला असं वाटतं की एका षटकाच्या आतमध्ये 1 लाखाचा टप्पा पार होईल. धनंजय भिंताडे बॉलिंग ट्रॅकवर आहे. धावसंख्या 15 झाली. पाहूया या षटकाला कशा पद्धतीनं हँडल करतायत. बाउन्सर हँडल विथ केअर हे सांगावं लागेल. धनंजय भिंताडे, प्रथमेश ठाकरे आउट. रिप्ले मध्ये पाहूया. रायझिंग डिलिव्हरी होती आणि बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो आणि धनंजय भिंताडेचा बाउन्सर काम करून गेलेला आहे. साइड अँगलने आपण या घटनेला पाहूया. पुल करण्याचा प्रयत्न होता, नजर थोडी चुकली होती. संपर्क बॅटचा पप्पू तोडकर यांनी कुठली चूक यष्ट्यांच्या मागे नाही केली आणि विकेट जाते आता धनंजय भिंताडे यांच्या खात्यामध्ये. प्रथमेश ठाकरे यांचा खेळ संपलाय आणि आता पाहूया 3ऱ्या क्रमांकावर इंदिरानगर क्रिकेट क्लब एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स संघाकडून कोणता फलंदाज इन होतोय. पर्याय दोन्ही संघांकडे पूरक आहेत, जास्तीचे आहेत, पण आता पाहूया तो प्रयत्न देण्यासाठी कोणत्या फलंदाजावर तो भरोसा ठेवला जाईल. आणि तो फलंदाज येतोय वीरू बाबरे. वीरू बाबरे हे नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये आणि अशा पद्धतीनं 1,17,000 टप्पा होता पूर्ण. मी चॅलेंज केलं होतं, चॅलेंज एक्सेप्ट करता. जाऊ द्या क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स 1 लाख. थँक्यू. आता तुम्ही नाराज व्हाल की आनंदी व्हाल म्हणले सर. 1 लाखावर सबस्क्रायबर कोणा माहितीये का? बुवा पवार. इतक्या वर्षापासून त्यांनी सबस्क्राईब केलं नव्हतं, 1 लाखासाठी थांबले होते. चला सामना सुरू करूया. 15 धावा, 1 फलंदाज बाद. एक षटक चांगलं राहिलं फलंदाजांचं, पण आता गोलंदाज सुद्धा काम करून जातो. धनंजय भिंताडे पहिल्या बॉलवर त्याने विकेट मिळवला. वीरू बाबरे नवीन फलंदाज स्ट्रायकर साइडला आहेत. हाफ ऑन जॅक करायचा प्रयत्न. पेस जबरदस्त आहे, पिचिंग अप टू डेट आहे आणि रिझल्ट धनंजय भिंताडेच्या पक्षात जातोय. लक्ष देऊन तो गोलंदाजी करतोय. डिफेंड करायच्या आहेत धावा त्या मनात ठेवतोय. इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. तर आदरणीय पिंटूभाऊ धाडवे यांच्या वतीनं
शुभेच्छा आलेल्या आहेत. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सचा 1 लाखाचा टप्पा पार झाला. आदरणीय पिंटू बाबू धाडवे जे या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत, त्यांच्या वतीने त्या शुभेच्छा दीपक मडले सरांच्या पूर्ण टीमला मिळत आहेत. होणार होते पिंटू भाऊ, मी म्हणालो होतो ना की काल 2 दिवसामध्ये 1 लाख होणार म्हणजे होणार. इमानदारीने केलेलं काम वाया जात नाही. ती मेहनत सुद्धा यांच्या पूर्ण टीमची आहे. आणि मनीष म्हणून सर, ते- आणि त्यात जर मानाच्या कर्नाटक मध्ये केलेलं काम तर कधीच वाया जात नाही. हा पहिलं पर्व जे मानाचा कर्णक 2018 पासून आपण पाहतो तेव्हापासून लाईव्हची जबाबदारी, कॉमेंट्रीची जबाबदारी दीपक मंडले सरांचीच आहे. ही त्यांची स्पर्धा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चला वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडते ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. धावसंख्या 16 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 33 चेंडू, 53 धावांची गरज आहे. चुरशीचा सामना आहे. सहजासहजी तर क्रिल टेक्नॉलॉजी हा संघ सुद्धा हा सामना सोडणार नाही. इतका लांबचा प्रवास जर मी केलेला आहे तर मग थोड्या वेळासाठी संघर्ष करावाच लागेल. हेच सांगतायत अभिजित तिवारी. वेग ही माझी ओळख आहे, पण नियंत्रण थोडं चुकलंय. लगेच बॉलिंग टीमने DRS कॉल केलेला आहे, व्हाईट बॉल. आणि लगेच आपण बघतोय क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या वॉर रूम मध्ये काय वेग आहे, भन्नाट वेगानं. जर स्पीड गन असती तर तिचा काटा वाकला असता. इतक्या वेगानं तो चेंडू धनंजय भिंताडे यांनी हाताळला होता. पण पाहूया तो बॉल वाईड लाईनच्या पलीकडून किंवा नियंत्रणाच्या पलीकडून ट्रॅव्हल झालाय की काय, त्याची तपासणी करूया. बॅनर्स, खरं तर माझा सुद्धा बॅनर तुम्हाला पाहायला मिळाला मानाचा करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून. हे सुद्धा प्रेम मानाचा करंडक या स्पर्धेने समालोचकांना तुला दिलेलं आहे. आदरणीय भैयाजी शितोळे पुणे पोलीस मित्र यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, तर त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आणि आदरणीय सागर शेठ सोलंकी जे या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत, त्यांचं सुद्धा आगमन मुख्य मंचावर झालेलं आहे. उद्देश भाऊ गोरे यांच्या वतीने आम्हाला संघ मालकांसाठी जी बाईक आहे इलेक्ट्रिक स्कूटी ती आम्हाला पुरस्कृत झाली, त्यांचं देखील आगमन मनपूर्वक स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी आहे. जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतात, उद्देशभाऊ गोरे नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहतात. या स्पर्धेसाठी जी बाईक मिळाली संघ मालकांसाठी ती उद्देशभाऊ गोरेंकडून मिळाली. त्याबद्दल उद्देशभाऊ गोरे यांचं मनापासून धन्यवाद. बॅटची लिडिंग एज बॉल मागे धाव घेण्यासाठी कॉल दिला गेलेला आहे. विरू बाबरे आणि सुमित ढेकळे एक धाव मिळते, पण हे षटक धनंजय भिंताडेचं आतापर्यंत फक्त 2 धावांचं आहे. 1 विकेट त्यांनी मिळवला. शेवटचा बॉल बाकी, धावासंख्या 17. मी म्हणालो होतो की सहजासहजी हा सामना नाही सोडणार. दोन्हीही संघातील खेळाडू तेच सांगतायत की कॅप्टनच्या भरोशाला जाऊ देणार नाही तडा. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत संघर्ष चालू राहील या दोन्ही संघातील खेळाडूंचा. तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक जरी क्रिल टेक्नॉलॉजी संघाच्या बाजूने नाही गेलं, पण या षटकामध्ये ते पुनरागमन केलेलं आहे. फक्त 2 धावा या षटकात धनंजय भिंताडे यांनी खर्च केलेल्या आहेत. क्वालिटी जी आहे ती धनंजय भिंताडे यांची पाहायला मिळते. विरू बाबरे शेवटचा बॉल फ्लिक केलाय, पण जाईल बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळते ती 1 धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 18, आवश्यकता 50 ची. 51 ची बॉल शिल्लक 30 चेंडू 51, 30 बॉल्स 51. त्याचबरोबर ही स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये उभी करण्याचं काम आमचे सागरशेठ सोलंकी यांनी आमच्यासाठी केलं. नेहमीच आमच्या पाठीशी उभं राहणारे सागरशेठ सोलंकी, त्याचबरोबर आमचे भाई गायकवाड यांचं मनापासून धन्यवाद. कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय मानाचा करंडक हा उभा राहू शकत नाही आणि त्यांच्यामुळेच आज मानाचा करंडक मध्ये येस. आणि ग्राउंड भाई शिवाय सुसज्ज आणि सुंदर होऊ शकत नाही. भाई नेहमीच आपल्याला मदत करतात. खरं तर भाई जातीने इथे लक्ष देतात. कधी तुम्ही जुने जर व्हिडिओ पाहिले ना आता आपण काम करतानाचे, तर भाई प्रत्येक व्हिडिओ मध्ये आहेत. कारण भाई इथे स्वतः येतात आणि ग्राउंडचं सगळं काम करून येतात. त्याबद्दल भाईंचं मनापासून धन्यवाद. तिसऱ्या षटकासाठी आता प्रथमेश गोसावी यांना बोलवण्यात आलेलं आहे. थांबवलं इथं गोलंदाज. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं होतं रणजित फराटे यांनी, आणि आता प्रथमेश गोसावी यांना इंट्रोड्यूस केलेलं आहे तिसऱ्या षटकासाठी. विरू बाबरे खेळत आहेत 2 वर, सुमित खेळत आहेत 14 वर. सुमित चांगली स्टार्ट दिली, पण आता पाहूया ती स्टार्ट या षटकामध्ये पुन्हा एकदा कंटिन्यू राहील का, की जो बदल केलेला आहे गोलंदाजीचा प्रथमेश गोसावी तो बदल काम करून जाईल. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 18. इंदिरानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परिपॅकर्स जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. धडधड प्रत्येकाची वाढते. मैदानाच्या आतमध्ये गडबड होऊ नये म्हणून प्रत्येक खेळाडू जातीनं लक्ष घालतोय. वैयक्तिक खेळ चांगला झाला तर मग सांघिक विजय सोपा होतो. फोर्स केले बॉलला फ्लॅट
and furious and fantastic and fascinating sixer. सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून काय पॅरल स्ट्रोक त्याने खेळला. जाऊ दिल्या बॉलला. पाहिलं होतं की तो त्यांच्या आवाक्यात नाहीये, तर तो सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढते आणि स्कोर झालेला आहे 25 धावा. 25 लॉस ऑफ 1 जिंकण्यासाठी अजूनही 29 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 29 चेंडू 44 धावा. रिव्ह्यू अच्छा, वाईड लाईनच्या पलीकडचा बॉल आहे की नाही त्याची तपासणी आपण करतोय. अंपायरचं डिसिजन वाईट बॉल आहे आणि लगेचच फिल्डिंग टीमने तो DRS कॉल केलेला आहे. प्रथमेश गोसावी सुरुवात या षटकाची षटकार आणि आपण पुन्हा एकदा क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये पोहोचतोय आणि या घटनेला स्लो मोशन मध्ये पाहतोय आणि पंचांचा निर्णय तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळणार आहे. एक धाव मिळते. धावसंख्या 25 झाले. ऊन आता येते. ऊन, पाऊस, सावली या तिघांचा खेळ लपंडाव आपल्याला पाहायला मिळतोय मागच्या 3 दिवसांमध्ये. बॉल हवेत आहे. बॅटच्या स्टिकरवर विकेट किपर पप्पू तोडकर बॉल खाली येत आहेत आणि कॅच कंप्लीट. सुमित ढेकळेचा खेळ संपला. विकेट प्रथमेशच्या खात्यामध्ये. बादशाह की गली में आके उसका घेण्यासाठी पोहोचतायत राकेश प्रभू. सुमित दादा झोडगे यांच्याकडून डीजे साठी 500 रुपयांचं बक्षीस जमा झालेलं आहे. ओम साई साऊंड सिस्टीम साठी 500 रुपयाचं बक्षीस सुमित दादांकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे. खूप चांगलं नियोजन संगीताचं केलेलं आहे. सर्वांचं मनोरंजन करण्याचं काम केलेलं आहे ओम साई डीजे ने. प्रेक्षकांची संख्या, मुख्य मंच पूर्णपणे खचाखच भरताना पाहायला मिळतोय तुम्हाला क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या स्क्रीनवर. धावसंख्येकडे लक्ष वेधलं तर धावसंख्या 25 झाले. नवीन फलंदाज राकेश प्रभू पोहोचतायत. 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 44 धावांची. 28 बॉल्स अँड 44 रन्स. इक्वेशन दोन्ही संघांना कळलेलं आहे. दोन्ही संघांना ते इक्वेशन कसं सोडवायचे ते सुद्धा माहिती आहे. पण पाहूया निकाल नेमका या अंतिम लढतीचा कोणत्या संघाच्या बाजूला लागतोय. सुमित बाद झालेत, प्रथमेश ठाकरे बाद झालेत, म्हणजेच 2 सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत पुलाट ऑफ टेनिस क्रिकेट राकेश प्रभू. प्रथमेश गोसावी विकेटचा रकाना खोलतोय. सुरुवात जरी षटकाराने केली पण त्यानंतर विकेटचा शोध त्यांनी घेतलाय. प्रथमेश पुढचा बॉल. यावेळेस बॉलला जाऊ दिले. ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणीच ते स्तब्ध उभे राहिले. बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे असं जाणवलं पण डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक आता डॉट बॉल्स येत आहेत. विकेटचा शोध तर प्रथमेशने घेतलेला आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 25. जिंकण्यासाठी आवश्यकता 27 चेंडू आणि 44. धीम्या गतीचा बॉल चकवलंय राकेश प्रभूला. ही तर खासियत आहे प्रथमेश गोसावीची की त्याला माहिती आहे की ऍडजस्टमेंट काय आहे. ती ऍडजस्टमेंट केली प्रथमेशने. येतोय आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. अंतिम सामना आहे. जी परंपरा या स्पर्धेची आहे की लास्ट बॉल थ्रिल, तोच अनुभव तुम्हाला या सामन्यात सुद्धा पाहायला मिळेल. सामना तसाच पुढे सरकत चाललेला आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. ड्राईव्ह केला बॉलला. क्लासिक ऑन ड्राईव्ह राकेश प्रभूची. बस काय भावा, जमा केल्या 4 धावा. चौकार. पंचवीस चेंडू 40 ची गरज आहे. इक्वेशन दोन्ही संघाच्या बाजूनं चालू आहे. दोन्ही संघ शर्यतीत एका स्थानावर आहे. एक जण पुढे जातोय तर त्याला लगेच ओव्हरटेक पुढचा करतोय. हीच तर क्रिकेटची रंगत आहे आणि तीच रंगत लुटण्यासाठी आपण सर्वजण या
मानाचा कर्णक स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. राकेश प्रभू यांनी चौकार खेचला. प्रथमेश गोसावी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 29 झाले. जिंकण्यासाठी आता 25 चेंडू आणि 40 ची गरज आहे. 25 चेंडू 40 धावा. रील टेक्नॉलॉजी की इंदिरानगर क्रिकेट क्लब NP स्पोर्ट्स परिपॅकर्स कोण ठरेल 2026चा मानाचा करंडक या स्पर्धेचा विजेता संघ? त्या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वजण शोधतोय. दोन्ही संघ माघार घेण्याच्या तयारीत नाहीयेत. प्रथमेश जाऊ दिले बॉलला, मागे सरकतोय. विरूचा कॉल राकेशने घेतला, सिंगल कंप्लीट केली आणि आता व्हाईट बॉलच्या या 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. एक धावेचं महत्व दोन्ही संघाला ठाऊक आहे. प्रथमेशला सुद्धा ठाऊक आहे. षटक तर त्यांच्या वतीनं सुरू नाही झालं, पण मध्यंतर त्यांनी खूप चांगलं खेळलं. चौकार जरी आला तो प्रेशर त्यांच्या गोलंदाजीवर दिसला. फलंदाजापासून बॉलला दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा होता, पण तो त्यांचा प्रयत्न गडबडला. 2 धावाचा बोनस मिळतोय इंदिरानगर क्रिकेट क्लबला. धावसंख्या 31 झाली आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 25 चेंडू 38. 25 चेंडू 38 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर प्रथमेश गोसावी. परफेक्ट बॅट स्विंग बट नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ बॅट अँड बॉल. 1 धाव मिळते बाईटची. षटक संपते. 3 धावसंख्या आहे. 32 आवश्यकता. 24 चेंडू आणि 37 धावा. 24 बॉल्स अँड 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. भरपूर मान्यवरांचा हातभार या स्पर्धेला लागला आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मोठी होण्याचं फार मोठं योगदान आपल्याला मिळालं. या सर्वांचं मनापासून धन्यवाद. खरं तर मित्रांच्या जीवावरती मोठी झालेली स्पर्धा म्हणजे मानाचा करंडक आपण म्हणतो. मुख्य आयोजक तुलपो पिंटूबा मांगडे, सागरदादा शेडगे, विश्वनाथ बुवा पवार, चेतनजी भाटे व संपूर्ण DD स्पोर्ट्सचा परिवार या स्पर्धेसाठी अहोरात्र झटला आणि त्यानंतर या स्पर्धेचे अगदी आमच्या मानाच्या करंडकाच्या सणाचे 3 दिवस आपल्याला पाहायला मिळाले आणि आता आतुरता मात्र असेल ती 2027 ची. पण या मॅचचा निकाल अजून बाकी आहे. सुमितदादा जोडगे यांच्याकडनं देखील मनीष पाटील सरांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. अभिनंदन. चला पुन्हा एकदा अपडेट घेऊया. पुढच्या 4 षटकामध्ये नेमकं काय घडतं. धावसंख्या 32 झालेली आहे आणि धनंजय भिंताडे यांना पुन्हा एकदा बोलवण्यात आलंय. का? कारण त्यांनी त्यांचा जो पहिल्या षटकाचा खेळ आहे तो चांगला दिलाय. म्हणूनच आता धनंजय भिंताडे यांच्या या षटकावर खूप काही अवलंबून आहे. जी पकड सैल झाली ती पकड घट्ट करण्याचा प्रयत्न धनंजय भिंताडे करतील. आणि सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने झालेली आहे. एक्स्ट्रावर नियंत्रण ठेवावं लागेल, कारण जर हे नियंत्रण नसलं तर मग फलंदाज त्यांचा ऍडव्हान्टेज घेतील. आणि म्हणूनच पाहूया धनंजय भिंताडे जो अचूक पर्याय आहे या षटकासाठी, टीम क्रील टेक्नॉलॉजीसाठी तो पर्याय वापरला. पण या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने झालेली आहे. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. तीच मेहनत गोलंदाजांना घ्यायची आहे. क्रील टेक्नॉलॉजी खराडीच्या स्ट्रायकर साईडला आहेत. राकेश प्रभू खेळत 4 वर. धनंजय भिंताडे यांचा गेम प्लॅन तरी काय आहे आता ते त्यांच्या चाहत्यांना कळत नाहीये. वारंवार ऑफस्टमच्या बाहेर ठेवत आहेत, कारण एक स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज आहे फलंदाज राकेश प्रभूची. एक स्ट्रॉंग रीच आहे आणि वाईड रीच असल्यामुळे त्यांच्यापासून चेंडूला दूर ठेवताना वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल करतायत. बॅक टू 2 एक्स्ट्रा झाले. धावसंख्या पोहोचते 34 वर. 24 चेंडू 35 ची गरज. 24 चेंडू 35 धावेची गरज आहे. मानाचा करंडक अभिमानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही लढत जिंकणं महत्वाचं आहे. धनंजय भिंताडे यांनी कॅच साठी प्रयत्न केला होता. पप्पू तोडकर जे एक रग्बी प्लेअर आहेत, जे उत्तम फ्लेक्झिबल विकेट कीपर आहेत, त्यांनी प्रयत्न केले होते. क्रिक लाईव्हवर आपण रिप्ले मध्ये पाहूया. खरंच त्यांचे एफर्ट्स दिसले हा झेल टिपण्यासाठी. बघा पण बॉलच खूप जास्त उंच आहे, जवळपास 9 फूट उंचीवर ते पोहोचले होते पप्पू तोडकर हा झेल टिपण्यासाठी, पण त्यांचा आवाका थोडासा कमी पडला. धावसंख्या पोहोचते 35 वर. आतापर्यंत 4थ्या षटकातला पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन होते, प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण होते. प्रेक्षकांना जो ट्विस्ट पाहायचा होता तो प्रेक्षकांना ट्विस्ट पाहायला मिळतोय. अशीच लढत प्रेक्षकांना आवडते. चर्चा त्यांचीच होते जो क्लायमॅक्स मध्ये पोहोचतो. एकतर्फी सामन्यांची चर्चा होत नाही. हा सामना क्लायमॅक्स पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आता वाढू लागलेली आहे. 23 चेंडू 34 ची गरज. पुढचा बॉल धनंजय. आपण बार पुल केलं. वीरू बाबरेने बॉलला गुल केलं. बॉलला पाठवलंय थेट कावकोन सीमारेषा पार. आपला फटका 440 व्होल्टचा झटका. इलेक्ट्रिफाईंग सिक्सर.
स्पर्धी संघाला गार करायचा असेल तर योग्य त्या वेळी पलटवार झाला पाहिजे. तो पलटवार अपेक्षित आहे. क्रील टेक्नॉलॉजी कडून पण तो पलटवार होतो. वीरू बाबरे कडून बॉल त्यांनी मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर उडवला. षटकार नोंदवला गेला. धावसंख्या पोहोचते 41 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 22 चेंडू 28. 22 चेंडू 28 जावा. सुरुवात जरी थोडी गडबडली धनंजय भिंताडे यांच्यासाठी ही स्पर्धा खूप चांगली राहिली. जी सुरुवात त्यांनी दिली या स्पर्धेची तो शेवट पाहायला मिळेल का? चाहते त्याच प्रतीक्षेत आहे. धनंजय भिंताडे एक भरवशाचं नाव क्रील टेक्नॉलॉजी या संघासाठी, मग ती फलंदाजी असू द्या किंवा गोलंदाजी, धनंजयने इम्प्रेस केलेलं आहे दोन्ही युनिट मध्ये. त्याचमुळे अजूनही 4 चेंडूचा खेळ त्यांच्या स्पेलचा बाकी आहे. क्लासिक वीरू 7 पाटीचा हा सुपरस्टार मानाच्या करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत चौकलाय. फॅन्टास्टिक वीरू सिक्सर. वीरू आणखीन एक जर षटकार आला तर एनपी स्पोर्ट्सच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस मिळेल वीरू बाबरेला. काय खेळला ऑन द राईज. परफेक्ट बॅट सिलेक्शन, बॅट्सविंग, टायमिंग, स्ट्रोक, खेळण्याची पद्धत सर्व काही ओके मध्ये पाहायला मिळालंय. स्कोर 47 झालाय. 21 चेंडू 22. धनंजय भिंताडे पुढचा बॉल वीरू साठी. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न होता. धनंजय हुशार आहे आणि त्याला माहिती आहे की टप्प्यामध्ये बदल कसा करायचा आहे. इतका अनुभव त्यांनी असाच प्राप्त नाही केला आणि तोच अनुभव आता मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. इक्वेशन काय 20 चेंडू 22. तो डिफरन्स वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे क्रील टेक्नॉलॉजीच्या गोलंदाजांना. तो वाढवण्याचा प्रयत्न आहे धनंजय भिंताडेचा. पुढचा बॉल धनंजय ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. बॉल तर मागे सरकतोय. पाहूया विथ बॅट और विथ बॉडी. एकदा तो पूर्ण केलेली आहे. लेग बाईची 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते आता 48 या आकड्यावर. 48 लॉस ऑफ 2. प्रतिस्पर्धी संघ कोणता आहे त्याचा फरक नाही पडत. आपला संघर्ष मेहनत लावून जिंकायची आहे आपल्याला ही लढत. तेच करायचं आहे क्रील टेक्नॉलॉजीच्या प्रत्येक गोलंदाजांना. आपला अनुभव, आपली प्रतिभा, आपली गुणवत्ता, आपला दर्जा प्रस्थापित करायचा आहे क्रील टेक्नॉलॉजीच्या गोलंदाजांना. राकेश स्ट्रायकर सेंडला डॉट बॉल आलाय. हीच तर गरज आहे. गरज ओळखून गोलंदाजी केली जाते. सहजासहजी तर धनंजय भिंताडे सुद्धा हा सामना नाही सोडणार. येतोय डॉट बॉल. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 48. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. चला या पुढच्या 3 षटकासाठी पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया दीपक मंडले सरांचा. 18 चेंडू 21 धावा. दीपक मंडले सर इज फॉर यू. थँक्यू. नक्कीच नक्कीच. त्या ठिकाणी 48 धावा धाव फलकावर. मनीष सरांना खरं तर म्हटलं तर तुम्ही कंटिन्यू करा, परंतु त्यांचं मन मोठं आहे आणि त्यांनी सांगितलं नाही 3 षटकं सर तुमच्या हक्काचे ते तुम्ही घ्या. दुसऱ्यांच्या हक्काचं मला घ्यायची कधी सवय नाही. शेवटचे 18 चेंडू 21 धावांची गरज. आणि ज्या ज्यावेळेस अशी संकटाची परिस्थिती भाई येते, आपण पाहतोय ज्या ज्या वेळेस संकटाची परिस्थिती येते बुवा आपण आतमध्ये घरामध्ये देवाला आळवणी करतो. क्रिकेटच्या मैदानावर ज्या ज्या वेळेस संकट येतं त्या त्यावेळेस क्रिकेटच्या देवाची आपण खरं तर आळवणी करत असतो. कल्लू गोलंदाजी मार्कवर सज्ज अर्थात नितीन वाकळे. मगाच्या मॅच मध्ये फक्त 1 धावे षटक टाकलं होतं. पव्या इथे काय करतोय. पहिला चेंडू ऑन साइडला खेळला. पप्पू तोडकर चेंडूच्या मागे येतोय. केवळ तिकडे सिंगल मिळू शकेल. मैदानाच्या आतमध्ये अजूनही सामना थांबलेला आहे. आणि ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या मैदानावर संकट येतं क्रिकेटच्या देवाची आरती प्रत्येक जण आळवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यापर्यंत नक्कीच ती पोहोचण्याचा मी प्रयत्न करेल. शेवटचे 17 चेंडू 20 धावांची गरज आहे. इथे प्रत्येकाला जिंकायचं आहे. इथे इंद्रनगर क्रिकेट क्लब एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्सलाही जिंकायचं आहे आणि इथे क्रील टेक्नॉलॉजी खराडी पुण्यालाही जिंकायचं आहे. पण जिंकणार फक्त एकच आहे. कल्लू गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. नितीन वाकळे समोर आहे. राकेश प्रभू. हा वा किती सुंदर बॉल होता. आणि याचबरोबर राकेश प्रभू बाद. कुठेही जाऊ नका, सामना संपलेला नाहीये.
16 चेंडू 20 धावांची गरज. त्याशिवाय मी भाई जाणारच नाही आज. हे स्टंप जे आहेत ना ते स्टंप विनोद सरांचे खाजगी स्टंप आहेत, ते कोणी कृपया नेऊ नका. विनोद सरांना नाही तर मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे जवळपास मला वाटतं 12 का 15 हजाराचे काहीतरी ते स्टंप्स आहेत. स्टंप कोणी नेऊ नका. तुम्हाला डझन भर बॉल द्यायचा प्रयत्न आम्ही करू. नवीन बॅटर पाहूया मैदानामध्ये कोण उतरतोय. नाव कृपया कळवा. भार्गव गोलंदाजी फलंदाजी मार्क उतरते, माफ करा, गोलंदाजी मार्क वरती नितीन वाकळे. सामना रोखून ठेवलाय. 16 चेंडू 20 धावांची गरज. भाई इथे क्रिकेटच्या देवाच्या आरतीची गरज आहे का? नक्कीच आहे. गालीन लोटांगण वंदिन चरणन, डोळ्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून आनंदे पूजिन, भावे वाळून सचिन नामा. तोमेव ब्रॅडमन बॉर्डर, तोमेव लारा गावस्कर, तोमेव फलंदाज गोलंदाज, तोमेव क्षेत्ररक्षक ऑलराउंडर, हरे सचिन सचिन हरे हरे, हरे तेंडुलकर हरे हरे. ही क्रिकेटच्या देवाची आरती आहे. भाई गायकवाड यांच्याकडनं दीपक मंडले सरांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. बरं झालं मनीष सर आलो. मी तर मागच बसायचं तयारीमध्ये, हरकत नाही. खूप प्रेम करणारी मंडळी आहेत. ते मला एका षटकाला 5000 देऊ शकतात, तर मग काही तरी दुसरं काय मागायचं कारणच नाही. शेवटचे 16 चेंडू 20 धावांची गरज आहे. हा चेंडू वा कल्लू, सामना रोखून धरलाय. 15 चेंडू 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे. मगाशी एका धावे षटक टाकलं होतं, तेच जर इथं परत टाकलं ना गडबड होईल खूप मैदानाच्या आतमध्ये. इथे एकच संघ जिंकणार आहे. धन्यवाद भाई, आपण आपलं प्रेम कायमच आमच्यावरती आहे. आणि इथे आता आग निघायला लागले. मैदानाच्या आतही वातावरण गरम आहे. धाव फलकावरती धाव आहेत 49. ओ बॅकफुटला गेले, चेंडू पंच केला ऑफ साइडला. फिल्डर धनंजय चेंडूच्या मागे येतोय. केवळ सिंगल मिळेल. पहिल्या 4 चेंडू मध्ये मला वाटतं नितीननं फक्त 1 धाव खर्च केलेले आहे. 2 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचे 14 चेंडू 19 धावांची आवश्यकता. फायनल सारखी फायनल सुरू आहे. जशी मॅच प्रेक्षक पाहण्यासाठी मैदानावरती आलेत, तशीच मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. त्याबद्दल दोन्ही संघांचं करावं तेवढं कौतुक कम आहे. प्रत्येक चेंडूसाठी, प्रत्येक धावेसाठी परमोच्च कोटीवरती पोहोचलेला संघर्ष आपण मैदानावरती पाहतोय. हे फक्त तुम्हाला पाहायला मिळेल बिबवेवाडी पुणे मानाच्या करंडकामध्ये. 14-19 नितीन वाकळे. हा चेंडू ऑन साइडला खेळला. पाहूया दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव तर पळून पूर्ण केली गेली. एका धावेवरती समाधान. शेवटचे 13 चेंडू आणि 18 धावा. सामना कोण जिंकणार नाही. बरीचशी समीकरणं. प्रेक्षकांना कुठला संघ जिंकेल याची काही घेणं देणं, त्यांना रोमांचकारी सामना पाहायचा आहे. आणि तो रोमांचकारी सामना या दोन्ही संघांनी पेश केलाय. एका बाजूला आपण पाहतोय बबलू पाटील, पप्पू तोडकर, रणजित फराटे, अमित तांबे आणि मंडळी. दुसऱ्या बाजूने सुमित ढेकळे, प्रथमेश ठाकरे आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दीपू माळी. या मंडळींनी प्रचंड मोठा खेळ उभा केलेला आहे. ओहो, शेवटचा चेंडू महत्वाचा होता. बरोबर टप्प्यात घेऊन कार्यक्रम केला. षटकार 6 धावा. मला स्वतःवर प्राऊड होतो. दिनेश उर्फ पिंटूभाऊ दाडवे यांच्याकडनं दीपक मंडले सरांनी जी आरती म्हणली त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद पिंटू भाऊ. पहा शेवटच्या चेंडूवरती काय फटका खेळला या मुंबईकरानं. खडूस षटकार, कारण मुंबईकर हे खडूस खेळासाठी प्रसिद्ध आहेत. जिंकायच्या उद्देशाने ते मैदानावरती येतात. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू गेला फार दूरवरती. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते मात्र 12. जिंकण्यासाठी अविनाश कळवतोय 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये वातावरण थोडंसं थंड आहे. प्रेक्षकांची मोठी गर्दी. पाऊस थांबलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस थांबायला तयार नाही. बरीच मोठी चर्चा. आणि त्यानंतर अमित तांबेला बोलवलं गेले गोलंदाजी मार्कवरती. बुवा मैदानावरती इंदिरानगर संघालाही जिंकायचंय, मैदानावरती खराडी संघालाही जिंकायचंय. पण जिंकणार फक्त एकच संघ आहे, कारण इथे हार कुणाला नकोय. पण जगात एक ठिकाण फक्त असं आहे जिथे माणूस पैसे देऊन हार मागतो, ते फुलवाल्याचं दुकान. जगात फक्त एक ठिकाण असं आहे जिथे माणूस जातो, पैसे देतो आणि सांगतो मला हार द्या. 12 चेंडू 12 धावा. नक्कीच धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा. 3/57. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण आकांतानं लढतोय, प्रेरणेला लढतोय. प्रत्येक जणाला सामना जिंकायचा आहे. आपल्या आयुष्यामध्येही आपण प्रत्येक जण लढत असतो, प्रत्येक जण संघर्ष करत असतो. 12 चेंडू आणि 12 धावा. मैदान आपण पाहतोय इथे पिंटूभाऊ दाडवे असतील, त्याचबरोबर सागर शेठ सोळंकी यांच्या माध्यमातून कायमच मोठं सहकार राहिलंय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय बबलू पाटील. 12-12. इथे फलंदाज धावबाद होईल का? अजिबात नाही. आता पाहिजे 11ला 10.
आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण संघर्ष करत असतो. जाता एक माहिती तुम्हाला नक्कीच मी सांगून जाईल. प्रत्येक जण आपल्यावरती प्रेम करतो. आपल्या जवळ अनेक माणसं असतात, त्यांना आपण जीवापाड जपतो, खूप प्रेम करतो आणि त्यानंतर आपण पाहतो त्या प्रत्येक माणसावरती केलेलं प्रेम. परंतु आयुष्यामध्ये एक अशी घटना येते, आपण त्याला खूप प्रेम करतो, खूप जवळचा समजतो, त्याच्यावरती जीव ओळून टाकतो, पण आपलं चांगलं झालेलं जेव्हा होतं त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती कुठेतरी दुःख येतं. त्यावेळेस समजून जा त्याच्यातला दुर्योधन अजून जिवंत आहे. पिंटू भाऊ मांगडे अर्थात आमच्या अवनीश यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस. ज्या वेळेस तुमच्या जवळच्या मित्राला तुमचं वाईट झालेलं बरं वाटेल ना, समजून जायचं पाटील साहेब त्यातला दुर्योधन अजून जिवंत आहे. शेवटचे 11 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अमित तांबे गोलंदाजी मार्कवर सज्ज. हो हा चेंडू अंगावरती आदळला. शेवटचे 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. पिंटू भाऊ दुर्योधनच्या पुढे मी जाऊन सांगेल, आपला एखादा जवळचा मित्र आहे, तो आपल्याला खूप त्रास देतोय, खूप संकट आणतोय, खूप टेन्शन देतोय, पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, त्याला आर्थिक मदत करता, त्याच्या संकटात धावून जाता. याचा अर्थ समजून जायचं तुमच्यातला कर्ण अजून जिवंत आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पाहूया दुर्योधन कर्ण जो कोण आहे त्यांनी तरी समजून घ्या. शेवटचे 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. हो हा फटका जोरदार. चेंडू गेलाय सरळ डीपीडकडच्या डोक्यावरनं खणखणी षटकार. तरी अशक्य आहे बिबवेवाडीच्या मैदानावरती. बिबवेवाडी इथं एवढे पब्लिक आणणं. विनोद सर आपण पाहतो तुम्ही एवढ्या स्पर्धा कव्हर करता. हल्ली मी माईक फार कमी वेळा हातात घेतो, पण एवढं पब्लिक फार कमी ठिकाणी येतं. डीजेसाठी सुद्धा इकडे 500 रुपयांचं बक्षीस आहे पिंटू भाऊंच्या वतीनं, अर्थात आमच्या छोट्या अवनीच्या वतीनं. डीजेवाल्या बाबूंकडे 500 जमा करा. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अविनाशचं कौतुक आहे, एकट्यानं स्पर्धा पार पाडली. हे सोपं काम नाही. स्कोरिंग करणं मित्रांनो सगळ्यात अवघड काम आहे. अविनाशचा मी नंबर घेतलाय, भविष्य काळामध्ये त्याला कामाची काम द्यायची जबाबदारी आमची. धावफलकावर धावा आहेत त्या 66 धावा. अविनाश साठी 1000 रुपयांचं बक्षीस पिंटू भाऊंच्या वतीनं. अविनाश खुश का? नक्कीच. दरवेज बाबा असतील, आमचे पिंटू भाऊ असतील, ते क्रिकेट पासून दूर राहू शकत नाही कारण क्रिकेट प्रेमी मंडळ आहे. कुठेतरी चाललेत कामानिमित्त, पण मॅच मध्ये लग्नाला मला वाटतं कुठेतरी पिंटू भाऊ आणि आमचे दरवेज दादा गेलेत, परंतु लाईव्ह मॅच आनंद घेत आहेत. 500 रुपये शिक्स मारून सामना संपवला तर हा फटका खेळा ऑन साइडला. एका धावेन धाव फलक पुढे जातोय. एनपी स्पोर्ट्स इंद्रानगर परी पॅकर्स विरुद्ध क्रिल टेक्नॉलॉजी खराडी पुणे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील मला वाटतं 7. 2 धावांची आवश्यकता आहे. एका धावेची माफ करा. 7 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. बक्षीस वितरण लगेच 5 मिनिटात सुरू होईल, कुठेही जाऊ नका. शेवटचा चेंडू पडल्यानंतर 10व्या मिनिटाला बक्षीस वितरण चालू होईल. आणि या वर्षीचा मानाचा करंडकचा मानकरी इंदिरानगर क्रिकेट क्लब